व्हिडिओ रेकॉर्ड करायचा म्हणल्यावर अशी पॅकिंग तर करायला लागते. पॅकिंग करून परत ओल्ड स्कूल जिमला जायचं होतं. डोंगर चढताना मराठी शाळेची आठवण आली, कारण की आम्ही मराठी शाळेत कमी जायचो. त्यामुळे शाळा आम्हाला सगळ्या डोंगरावरून काठी घेऊन पळवायची. शाळेत कमी आणि आम्ही बाहेरच फिरायला जास्त असायचो. इकडं मग आला तर वारं एकदम खतरनाक. परत दरवाजा कोणतरी असाच उघडा ठेवला होता. काय एकदा खिडकी आणि एकदा दरवाजा. इकडे संख्याला काहीतरी झालं, 100% काहीतरी तोडवलं. पैलवानांची तर तयारी झाली आणि वॉर्मअप पण बघा आता पैलवानांची. मी पण आपला वॉर्मअप करून घेतला. वॉर्मअप मध्ये मी याच 2 सेट. जिम मध्ये तर मी हेवी डंबल घेतो, पण इकडे जे डंबल आहे तेच ऍडजस्ट करायला लागणार आपल्याला. संख्याचा आणि माझा मॅटर चालू झाला टी शर्ट वर. म्हटलं बॉडी तर काय वॉर्मअप होईना म्हणून याचे 2 सेट मारून नंतर डायरेक्ट स्क्वॉट मारायला घेतलं. वेट तर इकडे काही जास्त नव्हतं, लाईट वेटच होतं, पण त्याचे जास्त. त्यानंतर ही पण एक्सरसाइज करून घेतली आणि वर्कआउट झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला माहितीच आहे, पोजिंग. इथं पण पंप तसा चांगला आला होता. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून. तुम्हाला हे व्लॉग बनवतोय ते काही पण वाटत असेल, पण भावांनो यातूनच दिवस काढून मी इथपर्यंत आलो. हे व्हिडिओ बनवून तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की तू वर्कआउट कुठे पण करत असते, होम वर्कआउट असो किंवा 5 स्टार जिम, मला फक्त तिथं तुझं 100% कष्ट द्यायचं आहे. मग घरी आल्यावर ते एक स्कूप वे घेऊन तुम्ही म्हणता झाले चुलीवर एवढ्यात मोठ्या टोपात दूध काय करतो. विषय असा आहे की गावाला सगळीकडून पाण्याने वेढले. मग गावाला सगळी शेतकरी सगळ्यांकडे 2-2 4-4 म्हशी असतात आणि त्यांचं दूध म्हणजे 10-10 लिटर असते. डेअरीला काय घालू शकत नाही, कारण डेअरीच्या गाड्या तर बंद पाण्यामुळे. मग सगळी काय करतात, एकामेकाच्या घरात दूध खायला देतात. या दुधाचं पनीर नाही तर खावा बनवून नुसतं. व्हिडिओ जर आवडला नसला तरी पण फॉलो करा, आणि आवडला असला तर फॉलो करा. आणि आपल्याकडे दूध जास्त आहे त्यामुळे दूध प्यायला या.